नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाअंतर्गत महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि सीमा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ, महाराष्ट्र राज्याच्या सीमा तसेच राजकीय सीमा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे स्थान. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 180 अक्षवृत्त आणि 360 रेखावृत्ते आहेत. विषुववृत्त हे एक अक्षवृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध म्हणतात. पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेस पूर्व गोलार्ध आणि पश्चिमेस पश्चिम गोलार्ध म्हणतात. नकाशात दाखविल्याप्रमाणे महाराष्ट्राचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार पूर्व आहे. महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे राज्य आहे. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिम वायव्य व मध्य भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अशा अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा आहे. महाराष्ट्र राज्याचा विस्तार. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% भाग महाराष्ट्राने व्यापला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकाचे आहे. राजस्थान हे प्रथम क्रमांकाचे, मध्य प्रदेश हे द्वितीय क्रमांकाचे. राजस्थानचे क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर इतके असून मध्य प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ 3,08,313 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक सीमा. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र आहे. गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या, ईशान्येस दरेकसा टेकड्या, पूर्व सीमेवर भामरागड, सुरजागड व चिरोलगड डोंगर, आग्नेयेस इंद्रावती नदी तसेच दक्षिण सीमेवर हिरण्यकेशी नदी व नैऋत्येस तेरेखोलची नदी आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय सीमा. महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात राज्य तसेच दमण, दीव, दादरा नगर हवेली आहे. दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक
नैऋत्येस गोवा राज्याच्या सीमा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात राज्य, तसेच दमण, दीव, दादरा, नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक, नैऋत्येस गोवा राज्याच्या सीमा आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्ये व दादरा नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. तसेच महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून असून सर्वात कमी सीमा ही गोवा राज्याला लागून आहे. मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. मध्य प्रदेश राज्याला एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या 8 जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत. छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. छत्तीसगड या राज्याला 2 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. गोंदिया व गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या सीमा छत्तीसगड या राज्याला लागून आहेत. तेलंगणा या राज्याला लागून असलेल्या सीमा. तेलंगणा राज्याला 4 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या 4 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत तेलंगणा या राज्याला. कर्नाटक या राज्याला लागून असलेल्या सीमा. कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक या राज्याला लागून आहेत. गोवा राज्यास लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. गोवा राज्यास फक्त सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे. गुजरात राज्याला लागून असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. गुजरात राज्याला एकूण 4 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या 4 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. पालघर जिल्ह्याला लागून आहेत. पालघर जिल्ह्याला लागून दादरा नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. पालघर जिल्ह्याला दादरा व नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. आणि गुजरात राज्याला 4 जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार. आणि पालघर जिल्ह्याला लागून दादरा नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्याची सीमा इतर राज्याला लागून आहे. तर एका जिल्ह्याची सीमा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक 8 जिल्ह्याची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. 20 जिल्ह्याची सीमा इतर राज्याला लागून आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याची सीमा इतर राज्यांना लागून आहे. एका केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे, तसेच एका केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. व महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक म्हणजे 8 जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. शेजारील राज्याला संलग्न नसलेले जिल्हे म्हणजे कोणत्याही जिल्ह्याला सीमा लागून नसलेले जिल्हे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्याची सीमा इतर कोणत्याही राज्याला लागून नाही. अशा आता महाराष्ट्रातील 16 जिल्हे कोणते आहेत ते बघूया आपण. त्यापैकी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या 5 जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे.
कोकणातील हे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी या 5 कोकणातील जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर उर्वरित पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला व वर्धा या 11 जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची व नैसर्गिक सीमा लाभलेली नाही. कोकणातील 5 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. उर्वरित पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला व वर्धा या 11 जिल्ह्यांना कोणत्याही घटक राज्याची नैसर्गिक सीमा लागलेली नाही. म्हणजे असे एकूण 16 जिल्ह्यांना कोणत्याही राज्याची सीमा लागलेली नाही. कोकणातील 5 आणि हे बाकीचे 11 जिल्हे असे मिळून 16 जिल्ह्याची सीमा शेजारील राज्यांना लागून नाही. अशा प्रकारे सर्वात जास्त 8 जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला संलग्न आहे. सर्वात कमी एका जिल्ह्याची सीमा गोवा राज्यात संलग्न आहे. याशिवाय कर्नाटक राज्यास 7 जिल्ह्याची सीमा, गुजरात आणि तेलंगणा राज्यास प्रत्येकी 4 जिल्ह्याची सीमा, छत्तीसगड राज्यास 2 जिल्ह्याची सीमा संलग्न आहे. याशिवाय शेजारील राज्यात 16 जिल्ह्याच्या सीमा संलग्न नाहीत. त्यापैकी कोकणातील 5 समुद्रकिनारा लाभलेले 5 जिल्हे कोकणातील व उर्वरित 11 जिल्हे त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आणि राजकीय सीमा लागलेली नाही. सलग 2 राज्यांना संलग्न असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. सलग 2 राज्यांना संलग्न असलेल्या जिल्ह्याच्या सीमा. त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग आणि पालघर या 7 जिल्ह्याच्या सीमा सलग 2 राज्यांना लागून आहेत. नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याच्या सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्याशी संलग्न आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्याशी संलग्न आहे. गडचिरोली या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड, तेलंगणा या राज्याशी संलग्न आहे. नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटक राज्याशी संलग्न आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा कर्नाटक, गोवा राज्याशी संलग्न आहे. तसेच पालघर या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी संलग्न आहे. उर्वरित नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या 13 जिल्ह्यांना एकाच राजकीय घटक राज्याची सीमा लागून आहे. कोणते? नाशिक, जळगाव,
बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या 13 जिल्ह्यांना एकाच राजकीय घटक राज्याची सीमा लागून आहे. शेजारील राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. महाराष्ट्र राज्याला एकूण 20 जिल्ह्यातील 79 तालुक्याच्या सीमा संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त 24 तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला संलग्न असून सर्वात कमी 2 तालुक्याच्या सीमा गोवा राज्यास संलग्न आहेत. दादरा नगर हवेलीस संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू आणि जव्हार या 3 तालुक्याच्या सीमा संलग्न आहेत. गुजरात राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. पालघर जिल्ह्यातील तलासरी व जव्हार हे 2 तालुके, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण हे 5 तालुके, धुळे जिल्ह्यातील साक्री हा 1 तालुका, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी हे 5 तालुके असे एकूण 14 तालुक्याच्या सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी व जव्हार हे 2 तालुके, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण हे 5 तालुके, नाशिक जिल्ह्यातील 5 तालुके व धुळे जिल्ह्यातील साक्री हा 1 तालुका, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी हे 6 तालुके असे एकूण 14 तालुक्याच्या सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहेत. तसेच मध्य प्रदेश राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. मध्य प्रदेश राज्याशी संलग्न असलेल्या सीमा. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, शहादा हे 2 तालुके, धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा 1 तालुका, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे 4 तालुके. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे 4 तालुके. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रामपूर हे 4 तालुके. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, संग्रामपूर हे 2 तालुके. अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड हे 6 तालुके. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, सावनेर, पारशिवनी, रामटेक हे 4 तालुके. भंडारा जिल्ह्यातील तुमसर हा 1 तालुका. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, आमगाव
आणि सालेकसा हे 4 तालुके असे एकूण 24 तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न आहेत. छत्तीसगड राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. छत्तीसगड या राज्यास गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी हे 2 तालुके, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, इटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा हे 6 तालुके असे एकूण 8 तालुक्याच्या सीमा छत्तीसगड राज्याशी संलग्न आहे. तेलंगणा राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. तेलंगणा राज्यास संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चार्मोसी हे 4 तालुके आहेत तेलंगणा राज्याशी संलग्न. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, राजुरा, जिवंती, कोरपना, झरी जामणी हे 5 तालुके तेलंगणा राज्याशी संलग्न आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, घाटंजी हे 2 तालुके तेलंगणा राज्याशी संलग्न आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली आणि देगलूर हे 7 तालुके हे 7 तालुके असे एकूण 18 तालुक्याच्या सीमा तेलंगणा राज्याशी संलग्न आहेत. कर्नाटक राज्याशी संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड हे 2 तालुके. लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, निलंगा हे 3 तालुके. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबादले हे 2 तालुके. उस्मानाबादमधील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण कोल्हापूर, मंगळवेढे हे 3 तालुके. सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महाकाळ, मिरज हे 3 तालुके. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल, गडहिंग्लज आणि चंदगड हे 5 तालुके. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा 1 तालुका. असे एकूण 19 तालुक्याच्या सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहेत. गोवा राज्यात संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी या 2च तालुक्याच्या सीमा गोवा राज्याशी संलग्न आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी या 2च तालुक्याच्या सीमा गोवा राज्यात संलग्न आहेत. सलग दोन राज्यांना संलग्न असलेल्या तालुक्याच्या सीमा. सलग 2 राज्यांना महाराष्ट्रातील तलासरी, जव्हार, अक्राणी, शहादा, सालेकसा, सिरोंचा, अहेरी, देगलूर आणि दोडामार्ग या 9 तालुक्याच्या सीमा सलग 2 राज्यांना संलग्न आहेत. तलासरी आणि जव्हार तालुक्याची सीमा गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी संलग्न आहे. शहादा आणि अक्राणी या 2 तालुक्याच्या सीमा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याशी संलग्न आहेत. सालेकसा या तालुक्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याशी संलग्न आहे.
सिरोंचा आणि अहेरी या 2 तालुक्याची सीमा छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याशी संलग्न आहे. देगलूर तालुक्याची सीमा तेलंगणा, कर्नाटक राज्यास संलग्न आहे. तसेच दोडामार्ग या तालुक्याची सीमा कर्नाटक आणि गोवा या राज्याशी संलग्न आहे. थोडक्यात, महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक राज्य आहे. राज्याने भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिम वायव्य व मध्य भाग व्यापलेला आहे. राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार 15°44' उत्तर व 22°6' उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर व उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके असून महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकाचे राजस्थान आणि मध्य प्रदेश. एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापले आहे. सातशे 20 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या आहेत. उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या, ईशान्येस दरेकसा टेकड्या. पूर्व सीमेवर भामरागड, सुरजागड व चिरोलगड डोंगर, आग्नेयस इंद्रावती नदी तसेच दक्षिण सीमेवर हिरण्यकेशी नदी व नैऋत्येस तेरेखोलची नदी आहे. महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस गुजरात राज्य तसेच दमण, दीव, दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व नैऋत्येस गोवा राज्याची सीमा आहे. एकूण 20 जिल्ह्याची सीमा इतर राज्याला लागून असून एका जिल्ह्याची सीमा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक 8 जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. महाराष्ट्र राज्याला 20 जिल्ह्यातील 79 तालुक्याच्या सीमा संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त 24 तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला संलग्न आहेत. सर्वात कमी 2 तालुक्याच्या सीमा गोवा राज्यास संलग्न आहेत. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गत महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा याचा विस्तृतपणे अभ्यास केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.